तुम्हाला या नमस्कार चॅनलवर मैत्रिणींनो, कसे तर व्हिडिओ आज बघायला आपण पाहणार आवडतील ते आहोत कमेंट आपलं बॉक्समध्ये घर नक्की स्वच्छ सांगा. ठेवण्यासाठी छोट्या छोट्या सवयी आपण आपल्याला कशा लावून घ्यायच्या ते. तर तुम्ही कधी विचार केलाय का की काही घरं नेहमी शांत, व्यवस्थित आणि सगळे स्वच्छ जिथल्या तिथे कसे दिसतात? त्याचप्रमाणे काही घरांमध्ये महिला दिवस रात्र घर नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करूनही ते अस्ताव्यस्तच दिसते. कितीतरी महिला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत झाडू, पोछा करतात, भांडी घासतात, कपडे धुतात, तरी पण संध्याकाळपर्यंत घर जसेच्या तसे अस्ताव्यस्त होते. तेव्हा स्त्रियांच्या मनात प्रश्न येतो की मी एवढी मेहनत घेऊनही घर एवढं घाण का दिसतं? खरं तर घर अस्वच्छ राहण्याचं कारण फक्त धूळ किंवा आपली घरात मुले किंवा जास्त काम करणं हे नसते. खरं कारण असतं आपल्या रोजच्या सवयी, ज्या आपण रोजच करतो त्याची आपल्याला जाणीवही होत नाही की हीच सवय आपली साऱ्या मेहनतीवर पाणी फिरते. आज जर आपण ही गोष्ट समजलात तर आणि तिला आपल्या सवयींमध्ये उतरवलं तर तुमचं घर फक्त स्वच्छ नाही दिसणार, तर त्या घरामध्ये सकारात्मकता, एक समाधान आणि एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आणि आपलेपणा जाणवेल. चला तर मग या गोष्टी लक्षपूर्वक ऐका. असं असू शकतं की ही एक गोष्टच तुमचे घर आणि तुमची दिनचर्या बदलेल. 90% स्त्रिया ही एकच चूक करतात. त्या घर तर स्वच्छ करतात, पण तो पसारा पूर्णपणे आवरत नाहीत. सकाळी झाडून काढले, लादी पुसून घेतली, टेबल साफ केला, मुलांची खेळणी जागेवर ठेवली, पण परत थोड्या वेळाने सगळं अस्ताव्यस्त पडतं. मुलांची खेळणी, जुनी कागदपत्रे, गरज नसलेले डबे, कपड्यांचा ढिगारा, किचनमध्ये गरज नसलेल्या वस्तू. हळूहळू या सगळ्यांमुळेच घराची सुंदरता जाते. आपण विचार करतो की आपण साफसफाईमध्ये कमी पडतो, पण खरं कारण असतं की अनावश्यक गोष्टी घरांमध्ये ठेवणे. जेवढे जास्त सामान असेल ना, तेवढेच त्याला व्यवस्थित ठेवायला जास्त वेळ लागणार. जेवढा जास्त वेळ त्याला नीटनेटके ठेवायला लागणार, तेवढाच कमी वेळ घर साफ ठेवायला मिळणार. लक्षात ठेवा, साफ घर फक्त मेहनतीने नाही, तर आपल्या सवयींमुळे देखील बनते. कधी कधी एखादी वस्तू घेतो आणि ती जागच्या जागी न ठेवता आपण कुठेतरी ठेवून देतो. हीच सवय हळूहळू आपलं घर अस्ताव्यस्त बनवतं. खुर्च्यांवर कपडे, सोफ्यांवर मुलांचे शाळेची दप्तरे, टेबलांवर चाव्या, किचनमध्ये गरज नसलेली भांडी, या छोट्या छोट्या गोष्टीच आपलं घर हळूहळू खराब करतात. घर एका दिवसात कधीच खराब होत नाही, आपल्या या छोट्या छोट्या अनदेख्यामुळे होते. कधी कधी आपण ज्या वस्तू लागतच नाहीत अशा गोष्टी वर्षानुवर्ष ठेवतो. त्या वस्तूला आपला हातही लागत नाही, पण आपल्याला वाटत असतं कधीतरी ती वस्तू कामी येईल, म्हणून ते आपण अडगळ घरात ठेवतो. स्वच्छ घर फक्त डोळ्यांनाच चांगलं नाही वाटत, तर ते आपलं मन देखील हलकं ठेवते. जर घर स्वच्छ असेल तर आपली कामे पटापट होतात आणि चिडचिडही होत नाही. आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते. आजपासूनच एक नियम बनवा. जी वस्तू घेतली ती तिथेच काम पूर्ण झाल्यावर जागेवर ठेवा. आणि हे फक्त तुम्हीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. आपले घर दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही, तर आपल्याला, आपल्या कुटुंबाला शांतता, समाधान, आनंदी राहण्यासाठी व्यवस्थित ठेवा. बऱ्याच गृहिणी घराची साफसफाई एकाच दिवसात करायला बघतात. अख्खा दिवस घर तासनतास स्वच्छ करूनही ते होत नाही. शेवटी त्या थकून जातात. पण दुसऱ्या दिवशी परत तीच परिस्थिती येते. त्याऐवजी त्याच गोष्टी रोजच्या रोज जाग्यावर ठेवल्या तर ही वेळ येणारच नाही ना. रोज जर 5 मिनिटे काढून आपण रोजच्या रोज त्या गोष्टी जाग्यावर ठेवल्या तर याची गरजच नाही पडणार. कधी कधी तर आपण घर स्वच्छ करता करता स्वतःला विसरून जातो. घर स्वच्छ करायच्या नादात आपण आरामच करत नाही. प्रत्येक गृहिणीची ही गोष्ट आहे. शरीर पूर्ण थकून जातं, मग घर किती जरी स्वच्छ असेल पण समाधान वाटत नाही. म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ काढा, शांत बसा, डीप ब्रीदिंग करा, देवाचे नामस्मरण करा. लक्षात असू द्या, मुले पण तेच शिकतात जे ते घरात बघतात. घराचे संस्कार हे फक्त शब्दांनीच नाही, तर घरातील व्यक्तींच्या सवयींनी देखील बनतात.
त्यामुळे सुरुवात स्वतःपासून करा. तर मैत्रिणींनो, एक छोटीशी सवय, एक छोटा बदल, प्रत्येक दिवसाची थोडीशी शिस्त हेच आपलं घर बदलून टाकते. लक्षात असू द्या, सुंदर घर हे फक्त महागड्या फर्निचरनी नाही बनत, तर ते बनतं प्रेमाने, शिस्तीने, स्वच्छतेने आणि चांगल्या सवयीमुळे. या सगळ्या फक्त गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे घर घर नाही राहणार, तर ते तुमचं सुंदर एक आशियाना बनेल. प्रत्येक वेळी समाज असा विचार करतो की घर स्वच्छ ठेवायला फक्त गृहिणी जबाबदार आहे, पण तसे नाही. घराची जबाबदारी ही त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने जर जी गोष्ट घेतली ती जाग्यावरच ठेवली तर घर व्यवस्थित राहीलच. गृहिणी ही काही फक्त मशीन नाही, ती पण एक व्यक्ती आहे ना. तिला पण आराम पाहिजे आणि तिला आपण मदत केली पाहिजे घरातील प्रत्येक व्यक्तीने. पूर्ण घराने जर जबाबदारी घेतली तर आपल्या नात्यांमध्ये देखील गोडवा निर्माण होतो. जर तुमचं घर स्वच्छ, व्यवस्थित आणि प्रेमाने भरलेलं असेल तर ते कोणत्या ताजमहलपेक्षा कमी नसणार आहे. रोज रात्री झोपताना 10 मिनिटे घराला द्या. सगळ्या गोष्टी जागेवर ठेवा, किचन व्यवस्थित ठेवा, उद्याची थोडीशी तयारी आजच करा, तर दुसरा दिवस तुमचा पूर्ण शांत, सकारात्मक जाईल. आपण केलेल्या कामाची किंमत करा. काही गृहिणी दिवसभर राबतात, परंतु त्यांना रात्री असं वाटते की आपण दिवसभरात काहीच केलं नाही. तर आजपासून एक नवीन सुरुवात करा. छोट्या छोट्या सवयी बदला. हळूहळू पूर्ण घर बदलेल आणि तुम्हाला जाणवेल फक्त घरच नाही, तर तुमची पूर्ण जीवनशैली बदललेली आहे. तर मैत्रिणींनो, अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि आवडला असल्यास आपल्याला हा व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखी काही छोट्या छोट्या टिप्स असतील तर त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की कमेंट करा. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.